नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मस्त कैरीची भाजी. जशी लग्नाच्या पंक्तीत मिळते भाजी आपल्याला खायला भेटते त्याच पद्धतीने आज भाजी बनवणार आहे. तर चला मग करूया सुरुवात. आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ. जो चीक असतो कैरीचा, आता तो चिकट असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर आता बघा मी तर कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे. आपल्या आवडीनुसारच कट करायचे, लहान मोठी साईज. अशा प्रकारे पूर्ण कट करून घेणार आहे मी आता. तर बघा अशा पद्धतीने मी सगळे कैरी कट करून घेतलेली आणि कैरी मी अर्धा किलो घेतलेली होती आणि अशी कट करून घेतलेली. तुम्ही बघा मी साल सकट घेतलेली, तुम्ही साल काढून घेतली तरी चालेल, पण मी साली सकट घेतलेली. तर इकडे बघा मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली. आता आपल्याला तर चला मग करूया सुरुवात. आता कढई छान अशी गरम झालेली. आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका. आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. तर मोहरी मी अंदाजेच टाकते, तुम्ही चम्मचच्या सहाय्याने टाकलं तरी चालेल. थोडंसं जिरं, लसूण आणि अद्रकची मी अशी पेस्ट तयार करून घेतली होती. आता मोहरी, जिरं आणि लसूण पेस्ट सगळी आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर बघा अशा पद्धतीने मी छान असं परतून घेतलेलं 1 मिनिटासाठी. आता आपल्याला याच्यामध्ये तिखट ॲड करायचं आहे. तर 1 चम्मच तिखट घेतलेलं आहे. थोडीशी हळद पावडर टाकायची आणि 1 चम्मच धना पावडर घेतलेली आहे. आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, जास्त फुल करायचा नाही. तर अशा पद्धतीने बघा मी छान 1 मिनिटासाठी परतून घेतलेली आहे. आता आपण कैरी जी घेतली होती ती कैरी ॲड करायची आता. तर कैरीसुद्धा मी बघा छान अशी कट करून घेतलेली नॉर्मल, तुम्ही तुमच्या आवडीनुसारच कट करा. आता हे सुद्धा मी छान 1 मिनिटासाठी परतून घेते. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे. जशी आपल्याला पंक्तीत भेटते खायला कैरीची भाजी त्याच पद्धतीने आज बनवायची मस्त. आता आपल्याला 1 मिनिटासाठी वाफेत शिजवून घ्यायची. आता मी जर प्लेट ठेवते, आता 1 मिनिटानंतरच बघू. तर चला बघू. तर छान अशी तेलामध्ये मी वाफवून घेतलेली आहे बघा, छान सुक्की भाजी झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर पाण्याचा वापर जास्त नाही करायचा आहे, नॉर्मलच करायचा आहे. तर बघा मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये गुळ ॲड करायचा आहे. गुळ आपण आपल्या आवडीनुसारच घ्यायचा आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरचा पण वापर करू शकतात. तर मी थोडासा गुळ काढून ठेवलेला आहे. आता आपल्याला परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर मस्त असं मिक्स करून घेतलेली मी आता कैरीची भाजी. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि 3 ते 4 मिनटं कैरी छान अशी शिजवून घ्यायची. तर चला आता बघू आपण. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान अशी तयार झालेली बघू शकता तुम्ही. कोथिंबीर ॲड करते आता चवीनुसार. पटकन भाजी तयार झालेली आहे. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करते मी आणि आता अजून परत 1 ते 2 मिनटं छान अशी भाजी छान अशी शिजवून घेते. मस्त, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशाच पद्धतीने आपल्याला ही भाजी ठेवायची. आता एका बाउलमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.